नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल सर आपल्या नाविन्य करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की डेसिमल टू फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शन टू डेसिमलला कन्वर्ट कशा प्रकारे केल्या जातं। आता या सिंपल टेक्निकमध्ये बघूया। सपोज एखादा आपण प्रॉब्लेम घेतोय, कुठलाही एक डेसिमल नंबर घेणार आधी 1.5 इज युअर डेसिमल नंबर। आता या डेसिमल नंबरला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे। कसं करणार बघा, दिलेला जो अंक जो डिजिट दिसतोय त्याला ॲज इट इज राईट करून घ्यायचं 1 आणि 5 म्हणजे टोटल काउंटिंग झाली याची 15। याला अपॉन लाईन उडायची, नंतर पॉइंट नंतर एकूण अंक किती आले आहेत, एकच आलाय म्हणून एकावर एक झिरो जोडून द्यायचा। झाला हा तुमचा डेसिमलचा फ्रॅक्शन मध्ये कन्वर्जन। सेकंड एक्झाम्पल घेऊन बघूया। बघा 3.25 कुठलाही डेसिमल नंबर तुम्ही इझिली त्याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू शकता। काय करणार तुम्ही याकरता, आधी तो नंबर लिहिणार 325 जो दिलेला आहे नंबर तो आला आपण राईट केला विदाउट पॉइंट, नंतर अपॉनची लाईन आणि त्याखाली 1 राईट करून आता 0 किती जायचे हा जेव्हा प्रश्न पडतो तर या पॉइंटच्या नंतर एकूण नंबर किती आले ते काउंट करायचे। 1 आणि 2 एकूण अंक 2 आलेले आहेत। कोणते आले हे नाही विचारलंय, 2 आणि 5 हे आलेले आहेत, बट किती आलेले आहेत एकूण 2 आलेले आहेत। मग 2 आले म्हणून 2 0 या ठिकाणी लावून द्यायचे। झाला हा जो 325/100 इज द फ्रॅक्शन ऑफ युअर गिवन डेसिमल नंबर 3.25। वन्स अगेन अनदर नंबर 6.25 कुठलाही नंबर घ्या तुम्हाला जो वाटेल तो। आणखीन जर पॉईंट दोनच नको हवे, 3 घ्यायचे डिजिट 3 घ्या। काय करणार त्याला रॅशनल मध्ये अपॉन वाल्या फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करण्याकरता स्टेप नंबर 1 6.251 नंबर लिहायचा, अपॉन साठी लाईन उडायची, नंतर 1 राईट करायचा आणि पॉइंटच्या नंतर एकूण आलेले डिजिट बघायचे 1 2 3 टोटल डिजिट आहेत 3 म्हणून 30 त्यावर ऍड करून टाकायचे। बघूया डेसिमल टू फ्रॅक्शन झाला, तर फ्रॅक्शन टू डेसिमलला कसं कन्वर्ट करतात। कुठलाही एखादा फ्रॅक्शन असो, सपोज तुमचा फ्रॅक्शन घेऊया आपण ज्याचा डिनॉमिनेटर 10 100 च्या मल्टिपल मध्ये असेल असं, विदिन याच मेथडनी आणि सोप्या सोप्या पद्धतीने त्याला आपल्याला पटकन कन्वर्ट करता आलं पाहिजे। हा जो व्हिडिओ आहे हा स्पेशली असं वर्ग 10वीच्या किंवा वर्ग 8वीच्या किंवा वर्ग 9वीच्या विद्यार्थ्यांकरता नको, तर सर्वांसाठी आहेत ज्यांचा अजूनही हा कन्सेप्ट क्लिअर झालेला नाही त्या सर्वांसाठी हा आपला छोटासा एक प्रयत्न आहे। बघा 5/10 आहे, तर काय करणार या ठिकाणी आधी नंबर लिहिणार मी, मग 1 वरती 0 काय एकच 0 आहेत, मला फक्त एकच नंबर सोडायचा आहे। इथे एकच नंबर आलेला आहे, मग या ठिकाणी एक नंबर सोडला म्हणजेच पॉईंट देणार। इथे कुठला नंबर दिसत नाही म्हणजेच 0, ज्या ठिकाणी अब्सेंट असतो नंबर त्या ठिकाणी 0 ला प्रेझेंट करायचं। नेक्स्ट अनदर नंबर घेऊया। बघा सेकंड एक्झाम्पल, सपोज 2 अंक असणारा 25 एक नंबर आपण घेतोय, 2 डिजिट नंबर 25 आणि त्याच्या खाली मी राईट करतोय पहिल्यांदा 3च राईट करतोय। बघा 25/10 हा तुमचा फ्रॅक्शन आहे आणि आता याला मला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं आहे। कसं करणार मी, आधी 25 ला राईट करणार, 25 राईट केल्यानंतर मग एकावर किती 0 येतोय, एकच 0 येतोय म्हणून मी 5 ला बरोबर डावीकडून शेवटचा एक अंक सोडून देणार। एकच अंक का सोडणार, कारण एकावर एकच 0 आलाय म्हणून 5 ला स्किप करणार म्हणजेच 5 ला सोडणार आणि एक डेसिमल पॉईंट देणार। तेव्हा आपला 25/10 चा डेसिमल नंबर तयार होतोय 2.5। अनदर थर्ड क्वेश्चन आपण घेऊया। बघा 1 2 3 4 एनी नंबर डिवायडेड बाय, जर समजा 100 1000 असा काही मल्टिपल नंबर येतोय, 10च्या मल्टिपल नंबर येतोय, तर काय करायचं याला डेसिमल मध्ये कन्वर्ट करते वेळी। असं जर एखाद्या मोठ्या प्रश्नामध्ये आलेली ही छोटीशी स्टेप तिला विदिन अ मिनिट आपल्याला सॉल्व्ह करायचं राहतं, अशा वेळेला आपण काय टेक्निक यूज करणार बघा। सिंपल तो आधी नंबर लिहून टाकायचा 1 2 3 4 नंबर राईट झाल्यानंतर सिंपली 1 या डिजिटवर किती 0 आलेले आहेत ते पाहून घेऊ आपण। एकूण आले 3 0, लेफ्ट हँड साइड कडून म्हणजे डाव्या बाजूकडून 4 3 2 असे 3 अंक सोडले तर बरोबर 1 आणि 2 च्या मध्ये डेसिमल पॉईंट लागतो। हा होता फ्रॅक्शन आणि हा झाला डेसिमल। आपण बघितलं फ्रॅक्शन टू डेसिमल, त्या आधी आपण बघितलं डेसिमल टू फ्रॅक्शन। त्यामध्ये काय चेक केलं 1.5 ला 15/10 कसं करायचं। नंबर जो होता त्याला राईट केला, एका डेसिमल पॉईंट नंतर एकच नंबर होता म्हणून एकावर एक 0 जोडला। इथे पॉईंट नंतर 2 नंबर होते म्हणून त्या ठिकाणी 2 0 जोडले, पॉईंट नंतर 3 नंबर होते त्यानंतर 3 0 जोडले।
सेम कन्सेप्ट या ठिकाणी डेसिमल कन्व्हर्ट करण्याकरिता केला. या ठिकाणी 3 0 होते म्हणून नंबर लिहिला आणि बरोबर 3 अंक सोडूनच डावीकडे घेऊन डेसिमल पॉईंट लावला. आय होप की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा असलेला किंवा राहिलेला जो काही बेसिक डाऊट आहे तो अगदी क्लिअर झालेला असावा. आणखीन जर काही तुम्हाला अशा बेसिक मॅथ्स संदर्भातल्या कुठल्याही डिफिकल्टी असेल तर मला कमेंट करा, टाका आणि सांगा. नक्कीच आपण पुढला व्हिडिओ लेक्चर त्याच तुमच्या सांगितलेल्या टॉपिकवरच नक्कीच घेऊ येणार. चला, थँक्यू.